पण मी अशा ठिकाणी येऊन पोहोचलो की कोणता रस्ता कुठे जाते काहीच समजत नव्हतं. पण या ठिकाणी मी आलो कसं, चला ते पाहू आजच्या ब्लॉग मध्ये. कुंदेगावचे बाप्पू आले होते आपल्या घरी. गाड्या आपल्याला लय दूर जाणार, चालतं काय माझ्यासोबत. म्हटलं चला बा, स्प्लेंडर असल्यावर तर मी कुठे येतो. मग बाप्पूची स्प्लेंडर घेऊन आम्ही निघलो मोताळ्याकडे. जाता जाता शेंब्याच्या पेट्रोल पंपावर येऊन 200चं पेट्रोल टाकून घेतलं आणि बाप्पूच्या गोष्टी ऐकत आलो मोताळ्यातून बोराखेडी. पण बोराखेडीतून सरोळा मारुती ह्या गावातल्या रस्त्याची अवस्था लयच बेकार होती. गावातल्या चौकात येऊन महाराजांची मूर्ती पाहून जरा चांगलं वाटलं. पण आम्ही ज्याच्या घरी आलो होतो ते वावरात जायला. मग म्हटलं एवढ्या दूर येऊन भेटच नाही झाली तर काय फायदा, चला आपण त्याच्या वावरातच जाऊ. मग वावरात जायसाठी निघलो तर खरी, पुढे येऊन जरा विचारातच आता आठवून कोणता रस्ता पकडायचा तेच आम्हाला माहित नव्हतं. एवढ्या त्या बॉले रस्ता विचारला, हे बा म्हणत हा रस्ता काळेगावले जाते. मग काय आपल्याला बी तिकडेच जाणं होतं. तपोवन आणि काळेगाव असे 2 गावं पार करून आम्ही पोहोचलो शेवटी वावराला. गाडी लावून दिली रोडवरच एका झाडाखाली. तटून बाप्पू पुढे आणि मी बाप्पूच्या मागे आलो वावरात. लोक म्हणतात इकडल्या जमिनी हलक्या आहेत, पण जमीन कधीच हलकी नसते, हलकी पडते ते आपली मेहनत. एवढ्यात माझी नजर गेली आंब्याच्या झाडावर. ते झाड एवढं मोठं होतं की आपल्या 2 चिचा मिळून जेवढी जागा घेतात तेवढी त्या एकाच झाडानं गेलं. मराठीत मुगाच्या झाडाला मला शेंगा दिसल्या. त्या शेंगा खात